नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप मध्ये आपण बघूया इंटेलिजंट टेस्टचा विषय। त्यामध्ये आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 8 पझल्स अँड प्रॉब्लेम्स। तर पझल्स अँड प्रॉब्लेम्स म्हणजे होतात कुठ प्रश्न। ठीक आहे, यामधील चौथा जो पार्ट आहे कोडेचा तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इथे आपण काही जे एक्झाम्पल्स घेतलेले आहे हे दोन एक्झाम्पल्स या आधी परीक्षेमध्ये विचारलेले होते। तर बघूया पहिला प्रश्न। आता कोडे सॉल्व्ह करताना तुम्हाला अशा प्रकारचे एक ग्रीड दिला राहील म्हणजे कोडे दिला राहील आणि इथे एक नंबरचा काहीतरी एक संबंध असतो, तो संबंध आपल्याला शोधायचा असतो आणि त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायचं आहे। तर इथे जर बघितलं आपण पहिल्या कोड्यामध्ये इथे नंबर्स आपल्याला दिलेले आहेत। 3x3 चा इथे ग्रीड आहे। ठीक आहे, इथे एक तर व्हर्टिकली म्हणजे अशा उभ्या स्तंभामध्ये किंवा आडव्या कॉलम मध्ये बघा इथे नंबरचं काहीतरी रिलेशन राहते। जसं 4 9 16 यामध्ये काहीतरी रिलेशन असेल किंवा 4 15 49 मध्ये काहीतरी रिलेशन असेल। ठीक आहे, तर त्यानुसार या प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायचं आहे। तर इथे जर बघितलं तर कधी कधी नंबरचे ऍडिशनचं रिलेशन असते, कधी वरचे नंबर आणि खालच्या नंबरचे सबट्रॅक्शनचं काही रिलेशन असते किंवा स्क्वेअरचं काही रिलेशन असू शकते किंवा मल्टिपलचं सुद्धा राहू शकते। तर इथे जर आपण बघितलं तर 16 आणि 4 यामध्ये जर 16 मधून 4 मायनस केलं तर 12 येते, पण इथे 12 नाही आहे, त्याच्यामुळे ऍडिशनचं किंवा सबट्रॅक्शनचं रिलेशन इथे वाटत नाही आहे। मग हॉरिझॉन्टली जर बघितलं म्हणजे आडवं जर बघितलं तर इथे 4 आहे, इथे 14 आहे। आता 4 आणि 14 ह्या पूर्ण वर्ग संख्या आहे, तर जो 4 आहे 4 हा 2 चा वर्ग आहे आणि 49 हा 7 चा वर्ग आहे। ठीक आहे, तर 2 आणि 7 मध्ये 2 आणि 7 चा जर प्रॉडक्ट केला तर आपल्याला 14 मिळते। म्हणजे ही पहिली संख्या आणि ही तिसरी संख्या यांचं स्क्वेअर रूट घ्या म्हणजे वर्गमूळ घ्या। या नंबर कोणाचा वर्ग तो घ्या, तर 4 हा 2 चा वर्ग आहे मल्टिप्लाय 49 हा 7 चा वर्ग आहे आणि 2 आणि 7 केला तर 14 येतात, जी मधली संख्या मिळते। मग यानुसारच रिलेशन आपल्याला इथे दुसऱ्या इथे आलेला आहे का, इथे 9 आहे, इथे 36 आहे, तर 9 हा 3 चा वर्ग आहे। ठीक आहे, मल्टिप्लाय करू कशाने, 36 हा 6 चा वर्ग आहे। ठीक आहे, तर 3 चा वर्ग मधला आपण 3 घेतला मल्टिप्लाय 6 च्या वर्गामधला 6 घेतला तर 3 6 होतात 18, जी इथे आपल्याला मधली नंबर मिळालेली आहे। मग असंच रिलेशन इथे 16 आणि 25 मध्ये लावूया। तर 16 जो आहे तो 4 चा स्क्वेअर आहे म्हणून घेतले 4 आणि 25 हा 5 चा स्क्वेअर आहे 5 चा वर्ग आहे म्हणून घेतले 5। 4 आणि 5 चा प्रॉडक्ट करा तर तुम्हाला मिळते इथे 20। म्हणजे यामध्ये ऑप्शन नंबर कोणता, तो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2। इथे आपल्याला ट्रायंगल दिलेले आहे, त्रिकोण दिलेले आहेत आणि यामध्ये पुन्हा एक त्रिकोण आहे आणि यात संख्या दिलेल्या आहेत। तर या बाहेरच्या संख्यांचं मधल्या संख्येसोबत काहीतरी रिलेशन असते। तर इथे बघितलं तर बाहेरच्या संख्या लहान आहेत आणि मधली संख्या इतकी मोठी आहे, म्हणजे यांची प्लस केली असेल किंवा मल्टिप्लिकेशन पण होऊ शकते। तर 8 आणि 2 10 10 प्लस 5 15 होतात। तर बाहेरच्या संख्येची ऍडिशन 15 आली पण मधली संख्या 32 आहे, तर 15 चे डबल जर केले तर 30 होतात आणि त्यात 2 ऍड केलं तर 32 होते। म्हणजे इथे काय केलं असेल 8 प्लस 2 प्लस 5, या बाहेरच्या संख्या घेतल्या याला 2 न मल्टिप्लाय केलं तर बाहेरच्या संख्येची ऍडिशन 15 आली, 15 इंटू 2 केलं 30 आले आणि त्यामध्ये 2 ऍड केले तर आपल्याला मिळतात 32। मग असंच रिलेशन या दुसऱ्यामध्ये सुद्धा झालेलं आहे का, कारण सर्वांमध्ये ते रिलेशन असायला पाहिजे। तर इथे सुद्धा झाले का पाहूया। आता आपण काय करूया, इथे 7 प्लस 4 प्लस 3, 7 प्लस 4 प्लस 3, 7 प्लस 3 10, 10 प्लस 4 14, 14 ला 2 ने मल्टिप्लाय करा 14 टू जा 28 आणि त्याच्यामध्ये 2 ऍड करा तर आपल्याला मिळतात 30। इथे मधली संख्या 30 आलेली आहे। मग तिसऱ्यामध्ये सुद्धा तेच रिलेशन लागायला पाहिजे। तर काय होईल इथे 6 प्लस 9 प्लस 1 करा। ठीक आहे, बाहेरच्या संख्येची ऍडिशन किती येते 9 प्लस 1 10 प्लस 6 16, त्याला 2 ने मल्टिप्लाय करा 16 टू जा 32 आणि त्याच्यामध्ये 2 ऍड करा तर आपल्याला मिळाले इथे 34। मग यानुसार इथे आपल्याला करायचं आहे। कसं करूया, इथे 5 प्लस 3 प्लस, आता ही नंबर आपल्याला दिलेली आहे ती कोणती आहे ती शोधायची म्हणून त्यासाठी आपण घेऊया बॉक्स, याला मल्टिप्लाय करू 2 ने आणि त्यात ऍड करू 2, तर किती मिळतात आपल्याला इथे 5 प्लस 3 8 होते। ठीक आहे, आणि इथे आता थोडी गडबड होईल समजण्यासाठी तुम्हाला बघा 5 प्लस 3 8 आले, 8 प्लस एक नंबर मिळवायची आहे
त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यात 2 मिळवायचे, म्हणजे आपल्याला 24 मिळालं पाहिजे. म्हणजे याचा आन्सर येईल पूर्ण 24. ठीक आहे, ही नंबर आपल्याला शोधायची आहे. मग आता काय करा, यामध्ये तुम्ही ऑप्शन जे दिलेले आहे त्या ऑप्शनचा यूज करा. पहिला ऑप्शन 2 आहे, समजा इथे 2 घेतले आपण, 8 + 2 10 होते, 10 to the 20, 20 + 2 22 होते, पण आपल्याला पाहिजे 24, म्हणजे 2 चालणार नाही. ठीक आहे, मग यामध्ये 4 बघा, कारण 22 आले होते, अजून 2 कमी होते, म्हणून आपण 4 घेऊया. मग इथे बॉक्समध्ये जर 4 घेतले तर 8 + 4 होईल, मल्टिप्लाय 2 + 2 होईल. 8 + 4 12 होतात, 12 to the 24 आणि 24 + 2 होतात 24, म्हणजे मधली संख्या इथे आलेली आहे. मग या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता ऑप्शन राहील, इथे 4 राहील, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. तर बघूया क्वेश्चन एक्सरसाइज 8.4 जी आहे नवनीतच्या बुक मधून. बघूया क्वेश्चन 1, आणि हा पहिला जो क्वेश्चन हा 2023 मध्ये विचारला होता. तर यामध्ये आपल्याला सर्कल दिलेले आहे 4. पहिल्या 3 सर्कल मध्ये नंबर्स पूर्ण आहेत, चौथ्या सर्कल मध्ये इथे प्रश्नचिन्ह आहे. तर प्रत्येक सर्कल मध्ये संख्यांचं जे रिलेशन आहे ते सारखं रिलेशन आहे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्कल मध्ये. त्याचनुसार चौथ्या सर्कल मध्ये रिलेशन लावून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ते शोधायचं आहे. आता जर इथे पहिला बघितलं तर सर्कलच्या बाहेर ज्या संख्या आहे 4, 8, 9 आणि 8. ठीक आहे, या संख्यांचं काय रिलेशन असेल की जेणेकरून इथे आन्सर 10 आलेला आहे. तर आपण जर बघितलं इथे अशा प्रकारच्या संख्यामध्ये जे नेहमी ज्या विरुद्ध संख्या असतात त्या बघायच्या, म्हणजे 4 च्या विरुद्ध 9 आहे, 8 च्या विरुद्ध 8 आहे. आता 4 आणि 9 ला आणि 8 आणि 8 मध्ये असं कोणती क्रिया करू की ज्याचं उत्तर 10 येईल. ठीक आहे, तर इथे जर बघितलं तर 4 आणि 9, 4 आणि 9 यांची मल्टिप्लिकेशन जर केली तर 4 आणि 9 ची मल्टिप्लिकेशन किती होते, 4 × 9, 4 9 जा 36 होते. तसंच इथे 8 आणि 8 ची मल्टिप्लिकेशन करा, 8 × 8 जर केले तर ते होते 64, आणि या दोघांची जर आपण ऍडिशन केली 36 + 64 होतात 100, आणि हा 100 जो आहे हा 10 चा स्क्वेअर आहे, आणि ही जी मध्ये सर्कलच्या आतमध्ये नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा 100 येतो. मग असंच रिलेशन इकडे लागलेलं आहे का ते पाहूया. इथे बघा 12 च्या ऑपोजिट 6 आहे, 9 च्या ऑपोजिट 8, तर 12 × 6 करा, 12 6 जा 72 आले. ठीक आहे, 9 आणि 8 चा प्रॉडक्ट करा, 9 × 8, 9 8 जा 72 होतात, आणि या दोघांची ऍडिशन केली तर 144 होते, आणि 144 जो आहे तो 12 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे 12 आलेला आहे. तसंच इथे झालेलं आहे का पहा, 4 आणि 10 चा प्रॉडक्ट करा, 4 × 10 40 होतात, 3 × 8 करा, 3 8 जा 24 होते, 24 आणि 40 याचा आन्सर येतो 64, आणि 64 हा 8 चा स्क्वेअर आहे, इथे 8 दिलेला आहे. मग सेम रिलेशन आपल्याला इथे लावायचं आहे. काय करा, ऑपोजिट नंबर जे आहे 9 × 9 करा, 9 9 जा 81 झाले. हे 5 आणि 8 चा प्रॉडक्ट करा, 5 × 8, 5 8 जा 40 आले. या दोघांची ऍडिशन केला तर आन्सर आला 121. आता 121 कोणाचा स्क्वेअर आहे, 121 हा 11 चा स्क्वेअर आहे. मग ऑप्शन मध्ये 11 आहे का, तर ऑप्शन नंबर फर्स्ट ऑप्शन मध्ये 11, ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला लिहावं लागेल 11. नेक्स्ट बघा क्वेश्चन 2, इथे आपल्याला ग्रीड दिलेली आहे. तर या 2 नंबरचे रिलेशन ही तिसरी नंबर आहे. ठीक आहे, तर हे रिलेशन कसं लागले त्यानुसार इथे आपल्याला लावायचं आहे. तर इथे जर बघितलं तर 6 आणि 8, 6 आणि 8 चा प्रॉडक्ट करा, 6 8 जा 48 होते, आणि 48 ची हाफ केलं तर 24 येते. म्हणजे इथे काय करायचं आहे, 6 × 8 करायचं या 2 नंबरचा प्रॉडक्ट, आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. तर याचा आन्सर आला इथे 24, जी तिसरी नंबर आहे. मग इथे बघा 12 आणि 10 चा प्रॉडक्ट करा, 12 × 10 त्याला 2 ने डिवाइड करा. ठीक आहे, 12 10 जा 120, 120 ला 2 ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला मिळतात इथे 60, जे तिसरी नंबर आहे. मग सेम रिलेशन इथे लागेल, 9 × 16 करा, 16 9 जा होतात 144, आणि 144 ला जर 2 ने डिवाइड केला तर आपल्याला मिळतात 72. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. इथे आपल्याला ग्रीड दिलेली आहे आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. इथे संख्यांचं काहीतरी रिलेशन आहे, आणि त्याच रिलेशन नुसार आपल्याला इथे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायची आहे. आता एक तर होऊ शकते की व्हर्टिकली, म्हणजे अशी उभी मांडणीमध्ये काहीतरी रिलेशन असेल, किंवा या आडव्या मांडणीमध्ये काहीतरी रिलेशन असेल. जर आपण इथं बघितलं तर बघितल्यावर या दोन संख्या 71 आणि 19 बघितल्या, या दोघांची ऍडिशन केलं तर 90 येते. म्हणजे 71 आणि 19 ला ऍड करा.
ठीक आहे. 1 + 9 10 चा 0 कॅरी 1 7 + 2 9 म्हणजे पहिल्या दोन अंकांची बेरीज संख्यांची बेरीज 90 आली. मग इथे सुद्धा तसंच होते का? ठीक आहे, पाहूया. 5 + 5 10 चा 0 कॅरी 1 2 + 2 4 आणि हा 1 तर 115 + 25 144 होतात. मग इथे सुद्धा 15 7 मध्ये ही नंबर मिळवली तर 93 येईल. म्हणजे 57 मध्ये क्वेश्चन मार्कची संख्या मिळाली तर 93 येते. मग ही संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? तर 93 मधून 57 ला मायनस करायचं. मग 93 - 57 करा. इथे 8 इथे होईल 13 6 8 - 5 झाले 3. तर आन्सर आला 36. तर कोणता ऑप्शन? ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. इथे सुद्धा आपल्याला एक ग्रिड दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची आहे. तर इथे सुद्धा एक तर आडव्या नंबरचं काहीतरी रिलेशन राहू शकते किंवा या उभ्या नंबरमध्ये. ठीक आहे. तर इथे जर आपण बघितलं, ही पहिली आणि तिसरी नंबर जर बघितली, या दोघांची ऍडिशन मधली संख्या येते. ठीक आहे. 4 + 3 7 5 + 2 7. मग तसंच इथे सुद्धा राहिलाय का पहा. मधल्या याच्यामध्ये 71 + 16 करा तर आपल्याला मिळतात 87. मग तेच रिलेशन इथे लागेल. म्हणजे 40 आणि 32 ची ऍडिशन करा. तर 40 + 32 जर तुम्ही केले तर तुम्हाला मिळतात इथे 72. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5. इथे आपल्याला एक ग्रिड दिली आहे आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. इथे संख्यांचं तसंच रिलेशन आहे जे आपण आतापर्यंत बघित आलो. ठीक आहे. तर इथे काय रिलेशन राहू शकते? जर आपण इथे जर बघितलं, व्हर्टिकली बघितलं, इथे 2 आहे इथे 1 आहे. 2 चा स्क्वेअर केला तर 4 येते. 1 चा स्क्वेअर 1 2 + 4 + 1 5 मधली संख्या आली. पण इथे 36 172 च्या स्क्वेअरचं तसं होणार नाही. म्हणजे आडवं इथं उभं रिलेशन नाही आहे. त्याच्यामुळे आडव्या संख्यांचं रिलेशन बघूया. आता इथे 2 आहे इथे 4 आहे. ठीक आहे. 2 चा जर क्यूब केला आणि 4 चा क्यूब केला, 2 चा क्यूब केला तर 8 येते. 4 चा क्यूब केला 64. 64 आणि 8 मध्ये तेवढं रिलेशन नाही आहे, ज्याचा आन्सर 36 येईल. मग काय केलं इथे 2 चा जर स्क्वेअर केला, ठीक आहे, किंवा इथे 64 प्लस जर 8 केला तर 72 येते आणि 72 ची हाफ केली तर 36 होते. म्हणजे हे होऊ शकते. काय करायचं आहे? पहिली नंबर आणि तिसरी नंबर यांचे क्यूब करा. पहिली नंबर 2 आहे तर 2 चा क्यूब म्हणजे घातांक प्लस 4 चा क्यूब. ठीक आहे. 2 चा क्यूब 8 येते, 4 चा क्यूब 64 आणि याचा आन्सर आला 72. मग काय करा 72 ला हाफ करा. 72 ची हाफ आली 36 जी आहे मधले नंबर. ठीक आहे. म्हणजे 2 ने डिवाइड करा. मग असंच या तिसऱ्या बॉक्स मध्ये सुद्धा रिलेशन व्हायला पाहिजे. मग काय करा 1 चा क्यूब, 1 च्या क्यूब मध्ये 7 चा क्यूब ऍड करा. 7 चा क्यूब म्हणजे 7 चा स्क्वेअर 49, त्याला 7 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. 7 9 चा 63 कॅरी 6 7 4 चा 28 28 आणि 6 झाले 34. म्हणजे आन्सर आला 343. हा 1 + 343 इज इक्वल टू झाले 344. आता 344 ची हाफ करा. 344 ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं आन्सर आला 172, जे इथे मधली नंबर दिलेली आहे. मग याच रिलेशन नुसार आपल्याला इथे शोधायचं आहे. पण इथे शोधताना काय करा, आता ही तिसरी नंबर तर दिलेली नाही आहे. ठीक आहे. आपण काय रिलेशन लावतो की ही जी मधली नंबर येते ही कशी येते, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या नंबरच्या क्यूबला ऍड करायचं आणि त्याची हाफ करायची. हाफ करून मधली नंबर येते. ठीक आहे. मग मधल्या नंबरला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर ही नंबर मिळते आपल्याला. ठीक आहे. पहिल्या आणि तिसऱ्या नंबरच्या क्यूबची ऍडिशन मिळते. इथे सुद्धा मिळाली आणि इथे सुद्धा मिळाली. ठीक आहे. म्हणजे जसं इथे बघा हाफ केल्यानंतर 36 आले. 36 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर 72 येतात. इथे बघा ऍडिशन 344 आली ती. 344 ला 2 न डिवाइड केलं तर 172 येते. आता 172 ला 2 न मल्टिप्लाय करा तर 344 येईल. तसंच इथे होईल. म्हणजे काय करा की 72 ला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करा तर तुम्हाला असं आन्सर मिळेल की जे ही पहिली नंबर आणि तिसरी नंबर यांच्या क्यूबची ऍडिशन येते. काय करा तुम्ही आता 76 ला 2 न मल्टिप्लाय करा. तर 76 ला जर तुम्ही 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 6 जा 12 जा 2 कॅरी 1 2 7 जा 14 आणि 1 15 152 आले. ठीक आहे. म्हणजे 5 च्या क्यूब मध्ये या नंबरचा जो आपल्याला माहित नाही याचा क्यूब ऍड केला तर 152 येतात. आता तुम्हाला माहित आहे की 5 चा क्यूब किती आहे? 5 चा क्यूब 125 आहे. ठीक आहे. आता बघा इथे सांगतो हे कसं झालेलं आहे. हे गणित 5 च्या क्यूब मध्ये आपल्याला
प्रश्न चिन्हाचा क्यूब ऍड करायचा आहे की आपल्याला मिळेल 152. आता 5 चा क्यूब 125 आहे, मग 152 मधून 125 मायनस करा. 12 मायनस 5 7, कॅरी 1, 5 मायनस 3 2, 27 आलं. मग इथे प्रश्न चिन्हाच्या जागी असे नंबर येईल ज्याचा क्यूब 27 आहे. ठीक आहे, तर कोणाचा क्यूब 27 आहे? 3 चा. मग ऑप्शन मध्ये बघा 3 आहे, तर हा इथे आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. म्हणजे इथे येईल 3. आता 5 चा क्यूब करा, 3 चा क्यूब करा, त्यांची ऍडिशन करा आणि त्याला 2 ने डिवाइड करा, तर तुम्हाला मिळेल इथे 76. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 6. यात काय दिलेलं आहे? 5 12 8 5 60 15. इथे 5 आणि 8 चं असं काही रिलेशन नाही की 12 येईल, पण हॉरिझॉन्टली जर बघितलं आडव्या नंबर मध्ये तर 5 आणि 15 चं काहीतरी रिलेशन आहे की 60 येते. ते कसं येते बघा, 5 चा 3 टाइम्स करा, 5 3 जा 15 होते आणि इथे जी 15 नंबर आहे याची 3 टाइम्स करा, 15 3 जा 45 येते आणि या दोघांची ऍडिशन केली तर येते 60, जी आहे मधले नंबर. मग हेच रिलेशन या तिसऱ्या कॉलम मध्ये होते का? आता पहा काय करू आपण, 8 into 3 करा, 8 3 जा 24 होते आणि 7 3 जा करा, 7 into 3 केले तर 21 येते. या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला मिळतात 45, जी आहे इथे मधली नंबर. मग सेम रिलेशन इथे लावा. काय होईल इथे आता, 12 into 3 करा, 12 into 3 12 3 जा 36 आणि 9 ला 3 मल्टिप्लाय करा, 9 3 जा 27, ऍडिशन करा, कॅरी 1 आणि ते 6 63 येते. ठीक आहे, म्हणजे प्रश्न चिन्ह जागी येईल 63. पण हे असं झालेलं नाहीये बघा, 12 3 जा 36, 9 3 जा 27, 63 यायला पाहिजे. इथे ऑप्शन्स मध्ये चूक झालेली आहे. तो फर्स्ट ऑप्शन 63 आहे क्वेश्चन 6 मध्ये. फर्स्ट ऑप्शन इथे पाहिजे 63, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7. इथे जे आहे, क्वेश्चन नंबर 7 बघा, इथे पण आपल्याला ग्रीड दिलेली आहे. पण या ग्रीड मध्ये बघायचं, अशा प्रकारची ग्रीड असेल तर अपोजिट नंबर बघायचे. अपोजिट नंबर जसं 5 आहे, 5 ची अपोजिट 9 आहे, 9 आहे 9 ची अपोजिट 17 आहे, 12 आहे 12 ची अपोजिट 23 आहे. तर तशाच प्रकारे 20 ची अपोजिट प्रश्नचिन्हाच्या जागी येईल ते आपल्याला शोधायचं आहे. मग अपोजिट नंबरचं रिलेशन काय? इथं जर बघितलं 5 चं रिलेशन 9 सोबत कसं येते, 5 ला 2 ने मल्टिप्लाय करा, 5 2 जा 10, त्यातून 1 मायनस करा तर 9 आले. ठीक आहे, असंच बाकी ठिकाणी झालंय का? तर जर आपण इथे बघितलं 12 सोबत, ठीक आहे, 12 चं रिलेशन आहे 23 सोबत, तर 12 ची डबल करा, 12 2 जा 24, त्यातून 1 मायनस करा तर आले इथे 23. सेम रिलेशन इथे 9 चं 17 सोबत लागते. ठीक आहे, 9 चं 17 सोबत, तर तुम्ही इथे 9 into 2 करा, 9 2 जा 18 मायनस 1 करा तर 17 आले. तर अशाच प्रकारे आपल्याला 20 चं रिलेशन लावायचं आहे. तर 20 into 2 करा, 22 जा 40 मायनस 1 करा तर आन्सर आलं 39. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. इथे आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत ग्रिड मध्ये आणि इथे प्रश्नचिन्ह आहे. तर या नंबर्स मध्ये काहीतरी रिलेशन आहे का ते आपल्याला पहिलं शोधावं लागेल. तर इथे जर बघितलं तर इथे 19 आहे, मग 20 आहे, मग 23 आहे, 35 आहे, 28 आहे, 44. इथे ज्या नंबर्स आहेत त्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. तर आपण या संख्यांची पहिलं चढत्या क्रमाने मांडणी करूया ज्या नंबर्स दिलेले आहेत. तर पहिला आहे 19, त्यानंतर आहे 20, 20 नंतर आहे 23, 23 च्या नंतर इथे दिलेले आहे 28, 28 च्या नंतर बघा एक एक नंबर झालेली आहे, 19 20 23 28. त्यानंतर आहे 28 च्या नंतर मोठी नंबर आहे 35, 35 च्या नंतर 44 आणि मग आहे 68. आणि यानुसारच आपल्याला पुढील नंबर शोधायचे आहेत. इथे नंबर्स या वाढलेल्या आहेत. कशा वाढलेल्या आहे बघा, 19 मध्ये जर +1 केले तर 20 आले, मग इथे +3 केले तर 23 आले, मग इथे +5 केले तर 28 आले, 28 च्या नंतर इथे +7 केले तर 35 आले, 35 मध्ये +9 केले तर 44 आले, 44 मध्ये इथे प्लस किती केलेले आहे 8 - 4 4 6 - 4 2 24. इथे नंबर्स जास्त झालेले आहे. ठीक आहे, तर 44 च्या नंतर इथे काय यायला पाहिजे, तर त्यानंतर 68 आले असते, असं बी होऊ शकते. मग इथे बघा 1 3 5 7 9, 9 च्या नंतर किती ऍड करूया 11. तर 44 मध्ये
आपण 11 जर ऍड केले तर 44 प्लस 11, ठीक आहे. म्हणजे इथे होऊ शकते 68 च्या नंतर एक नंबर पाहिजे ती आधी आणि मग 68 पाहिजे होता. तर 44 मध्ये जर आपण इथे 11 ऍड केले तर आपल्याला किती मिळतात? 4 प्लस 1 5, 4 प्लस 1 5, 55 मिळतात. आणि मग या सिक्वेन्स नुसार 55 मध्ये जर आपण 13 ऍड केले तर आपल्याला मिळते 68. म्हणजे इथे 44 च्या नंतर 55 पाहिजे होता, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर मध्ये आहे का? 55 ऑप्शन मध्ये इथे दिलेलं नाही. ऑप्शन्स आपण पुन्हा एकदा चेक करूया. क्वेश्चन 8 मध्ये इथे ऑप्शन्स दिलेले नाहीये. मग असं होऊ शकते की 68 च्या नंतरची नंबर इथे आलेली असेल, कारण ऑप्शन्स मध्ये 55 नाही आहे. मग अशा सिक्वेन्सने गेलो आपण तर 68 मध्ये किती ऍड करूया? 13 झाले इथे ऍड. 55 मध्ये 13 ऍड केले तर 68 आले. तर 68 मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल 13 च्या नंतरचे नंबर 15. 5 प्लस 8 13 जा 3 कॅरी 1 आणि 8 म्हणजे आन्सर आला इथे 83. तर ऑप्शन मध्ये 83 आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. आता इथे ज्या नंबर्स दिलेले आहे या नंबर्स बघितल्याबरोबर लक्षात येतात की या नंबर्स प्राईम नंबर्स आहेत, म्हणजे मूळ संख्या आहे. या मूळ संख्या आपण इथे लावूया असेंडिंग ऑर्डर मध्ये. सगळ्यात आधी घेतली 5. 5 च्या नंतरची ऑड नंबर इथे आहे 11. 11 च्या नंतरची आहे 17. 17 च्या नंतर आहे 23. 23 च्या नंतरची नंबर आहे इथे 31. 31 च्या नंतर आहे 47. 31 च्या नंतर 41, मग आहे 47 आणि 47 नंतर आहे 67. आता या जर नंबर बघितल्यात याच्या मधातली नंबर एक ऑड नंबर कमी केलेली आहे, म्हणजे 5 च्या नंतर 7 येते ती सोडलेली आहे. 11 च्या नंतर इथे 11 आणि 17 च्या मध्ये प्राईम नंबर आहे 13, ती इथे मधली सोडलेली आहे. 17 आणि 23 च्या मध्ये ऑड प्राईम नंबर येते 19, ती गहाळ केलेली आहे. 23 आणि 31 च्या मध्ये 29 येते प्राईम नंबर, ती सोडलेली आहे. 31 आणि 43 च्या मध्ये 37 ही प्राईम नंबर येते, ती मधली सोडलेली आहे. 41 आणि 47 च्या मध्ये 43 येते, ती सोडलेली आहे. 47 आणि 63 याच्यामध्ये 53 येते आणि 59 या दोन नंबर येतात, ठीक आहे. तर मग आता काय केलेलं आहे इथे 47 च्या नंतर 53 एक सोडून द्यायची, मग राहिली 59. तर ऑप्शन मध्ये 59 आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. कसं केलेलं आहे तर एक एक प्राईम नंबर मधली सोडून द्यायची. तर 47 च्या नंतर 53 सोडून द्यायची, मग कोणती येईल 59 येईल. 59 च्या नंतर 61 सोडून देऊ, मग कोणती येईल 67 येईल. तर हा सिक्वेन्स आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. इथे आपल्याला ग्रीड मध्ये पुन्हा नंबर्स दिलेले आहेत. या नंबर्स आहेत 11, 24, 39 आणि मग इकडे 3 डिजिट नंबर आहे, इकडे पण 3 डिजिट नंबर आहे. इथे जर आपण नंबर्स बघितल्या जसं पहिल्या याच्यामध्ये बघितली 11 आहे, त्यानंतर 24 आहे आणि मग 39 आहे. या नंबर्स जर बघितल्या तर इथे पहिल्या डिजिटचा स्क्वेअर हा दुसरा डिजिट आहे, म्हणजे 1 चा स्क्वेअर इथे 1 आलेला आहे दुसरा डिजिट. इथे जर बघितलं 24 मध्ये तर हा 2 जो आहे पहिला डिजिट त्याचा स्क्वेअर जर केला तर 4 येते, म्हणजे दुसरा डिजिट मिळतो. 39 मध्ये पण तसंच झालेलं आहे, 3 चा स्क्वेअर करा तर दुसरा अंक आपल्याला 9 मिळतो, ठीक आहे. मग या सिक्वेन्स नुसार दुसऱ्या ग्रीड मध्ये असं झालेलं आहे का जसं 416 आहे, 525 आहे, 636 आहे, इथे सुद्धा तसंच झालेलं आहे. बघा इथे हा जो 4 आहे 4 चा जर स्क्वेअर केला तर 16 येतो, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर केला तर 25 येतो, ठीक आहे. इथे 6 चा स्क्वेअर केला तर 36 येते. तर याच नुसार इथे सुद्धा रिलेशन आहे बघा. 7 चा स्क्वेअर करा तर 49 आलेला आहे, इथे 8 चा स्क्वेअर करा तर 64 आलेला आहे. मग तसंच इथे आपल्याला शोधायचं आहे, तर यासाठी तुम्ही ऑप्शनचा यूज करा. ऑप्शन मध्ये जर बघितलं तर पहिला डिजिट इथे 9 आहे, 9 चा स्क्वेअर 81 होतो, तो इथे नाही आहे. इथे 10 चा स्क्वेअर 100 होतो, तो इथे नाही आहे. इथे बघा 9 आहे आणि इथे 81 आहे, तर आपण 9 चा जर स्क्वेअर केला तर आपल्याला मिळतं 81, म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर.